नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडी जसे की शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण अशा सर्व प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो. ही माहिती विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही वेळोवेळी उपयुक्त असते. याच अनुषंगाने CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असतील, त्यांच्या सगळ्या पुढच्या प्रवेश फेऱ्या असतील, त्यांचे कॉलेजांचे पर्याय कसे निवडायचे, इन्स्टिट्यूशनल राऊंड, कॅप राऊंड अशा सर्व प्रकारच्या घडामोडींची माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर मी एकच तुम्हाला विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन हे शैक्षणिक घडामोडींचं मिळत जाईल. त्याचप्रमाणे माहिती मिळत जाईल, योग्य चर्चा त्या माध्यमातून होत राहील. तर अशाच प्रकारे एका महत्त्वाच्या विषयावर मी हा व्हिडिओ बनवतो आहे, तो म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या सगळ्या ह्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, जसे की इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, MBA असेल, MCA असेल, BEd असेल, लॉ असेल, अशा सर्वांसाठी CET सेल, ज्याला आपण मराठीमध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणतो, त्या कक्षाकडून अर्थातच CET सेलकडून ह्या CET परीक्षा घेतल्या जातात विविध अभ्यासक्रमांसाठी. तर त्या अभ्यासक्रमासाठीचं वेळापत्रक हे काही दिवसांपूर्वी CET सेलने जाहीर केलं होतं. मात्र अचानक आज परत एकदा टेंटेटिव्ह संभाव्य, ज्याला आपण म्हणतो ते संभाव्य वेळापत्रक हे जाहीर केलं आहे. आता का असं झालं असेल किंवा का बरं हे वेळापत्रक परत टेंटेटिव्हच डिक्लेअर केलं असेल, तर याबाबत थोडी माहिती घेऊ, चर्चा घेऊ. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी CET सेलने टेंटेटिव्ह वेळापत्रक हे CET परीक्षांचं जाहीर केलं होतं. साधारणतः काय असतं, ह्या वेळापत्रकावर काही लोकांकडून सूचना येतात, काही त्याच्यावर प्रतिक्रिया येतात आणि त्याच्यानंतर CET सेलकडून हे अंतिम वेळापत्रक हे जाहीर केलं जातं. मात्र CET सेलने यंदा सुरुवातीला टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर केलं, आता परत टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामधून ज्या CET सेलकडून जवळ सुमारे 19 प्रवेश परीक्षा घेण्यात येतात, त्याच्या वेळापत्रकात थोडासा किंचित मागे पुढे हा बदल झाला आहे. मात्र सर्वच परीक्षा हे महत्त्वाच्या असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या दृष्टीने ज्या अभ्यासक्रमाला त्याला प्रवेश घ्यायचा असेल, तो BEd असेल, BSc नर्सिंग असेल, विविध प्रकारचे असतील, म्हणजे तिकडे आर्ट्सचे प्रवेश असतील किंवा MBAचा प्रवेश असेल, MCAचा असेल, इंजिनिअरिंगचा असेल, ह्या सगळ्याच दृष्टीने त्यासाठी हे सगळं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे आज सविस्तर वेळापत्रक हे CET सेलनी जाहीर केलं आहे. ते वेळापत्रक तुमच्या CET सेलच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. आता मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो, ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्याच्या आता डेट्स काय आहेत. तर आपण सर्वात प्रथम बघूया MST CET परीक्षा. आपल्याला माहिती आहे MST CET परीक्षा ही महाराष्ट्रातील जे इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत त्या इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायला ती परीक्षा अनिवार्य असते. त्याचप्रमाणे फार्मसी, B.Pharmसाठी आणि काही ॲग्री कोर्सेस असतात, BTech इन ॲग्रिकल्चर, अशासाठी ही MST CET परीक्षा होते आणि त्याला जवळपास लाखात विद्यार्थी हे बसतात. 3, 4, 5, 6 लाखाच्या आसपास जे विद्यार्थी असतात. त्याच्यामुळे ही परीक्षा फार महत्त्वाची आहे. आता नवीन वेळापत्रकानुसार ही जी परीक्षा आहे ती MST CET परीक्षा ही 16 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. म्हणजे साधारणतः 15 दिवस ही परीक्षा सुरू राहणार आहे. तर ह्या परीक्षेचं नवीन वेळापत्रक हे आत्ताच्या जाहीर केल्यानुसार हे 16 ते 30 एप्रिल असं हे वेळापत्रक राहणार आहे. आपल्याला माहिती आहे की CET तुम्ही जे MST CET देतात तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी 2 विभागामध्ये ही परीक्षा होते, एक PCM होतं, एक PCB होतो. तर अशा पद्धतीने ही परीक्षा PCM आणि PCBमध्ये पार पडणार आहे. तर तुम्ही आवर्जून जर CET सेलचे म्हणजे MST CET देणार असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढे मी CET च्याबद्दल माहिती देणार आहे. बऱ्यापैकी कॉलेजेस कसे निवडायचे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठलं कॉलेजमध्ये प्लेसमेंट चांगलं आहे, अशी सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याच्यानंतरची बऱ्यापैकी लॉला विद्यार्थी बसतात, तर त्या लॉचं सुद्धा वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्याच्यानुसार लॉ जे 5 वर्षाचं असतं त्याची ही 3
मेला ही परीक्षा होणार आहे. लॉ 5 वर्ष 3 मेला होणार आहे. त्याचप्रमाणे BSc नर्सिंगला अनेक विद्यार्थी बसतात. आधी 9 आणि 10 मे अशी होती, आता त्याची ही 7 मे ही तारीख झाली आहे. तर लॉ BSc नर्सिंगची प्रवेश परीक्षा ही 7 मे. आपल्याला माहीत आहे की B.Ed M.Ed हा 3 वर्षाचा आता नवीन इंटिग्रेटेड कोर्स येणार आहे पुढच्या वर्षीपासून. त्याची जी B.Ed M.Ed आहे ते 2 मार्चला होणार आहे. फार लवकर आहे ती परीक्षा. त्याच्यानंतर M.Ed CET जी आहे ती 2 मार्चला होणार आहे. त्याच्यानंतर आपण जे B.Ed CET म्हणतो त्याच्यामध्ये जनरल आणि स्पेशल अशी ही CET जी आहे ती 4 ते 6 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे MBAला भरपूर विद्यार्थी बसतात. आपल्या महाराष्ट्रामधून भरपूर डिमांड असते MBAला. त्या MBAला प्रवेश परीक्षेची सगळेजण वाट पाहत असतात. आता नवीन वेळापत्रकानुसार MBA ही 9 मार्च ते 10 मार्च म्हणजे 2 दिवसामध्ये ही 9 आणि 10ला ही MBAची परीक्षा होणार आहे. आर्किटेक्चर MArch ज्याला आपण मास्टर्स इन आर्किटेक्चर म्हणतो ती 11 मार्चला होणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजीची मास्टर्सच्या परीक्षा ही 11 मार्चला होणार आहे. त्याचप्रमाणे लॉ 3 वर्ष त्याला भरपूर विद्यार्थी बसतात. लॉ 3 वर्षाला आपल्याला माहिती आहे. त्या लॉची परीक्षा ही 12 आणि 13 मार्च अशी 2 दिवशी होणार आहे. त्याचप्रमाणे MCA CET जे विद्यार्थी डिग्री करतात प्रामुख्याने BCA BSc कॉम्प्युटर सायन्सवाले विद्यार्थी असतात सगळे, त्यांच्यासाठी MCA CET ही ज्यांना MCAला प्रवेश घ्यायचा आहे ती 14 मार्चला होणार आहे. तुम्हाला जसं सांगितलं की बॅचलर ऑफ डिझाईन आर्ट्समध्ये मोडते बऱ्यापैकी तर ही CET 6 एप्रिलला होणार आहे. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदवीचं आधी यापूर्वी मी मास्टर्स सांगितलं तर BHMCT CET ही 13 एप्रिलला होणार आहे. MST CET सांगितलं तुम्हाला. त्याचप्रमाणे आता इंटिग्रेटेड B.Ed सुरू झालं आहे म्हणजे BA B.Ed झाला आहे किंवा BSc B.Ed असं झालं आहे. तर त्याची CET जी होणार आहे 4 इयर्सची त्याला इंटिग्रेट कोर्स म्हणतो ती 2 मेला होणार आहे. त्याच्यानंतर JNM CET जी आहे ती 8 मेला होणार आहे. ANM आणि JNM CET ही 8 मेला होणार, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आर्ट्स फाईन आर्ट्सची CET जी असते ज्याला कला अभ्यासक्रमामध्ये तुम्ही पदवी मिळवता ती एक्झाम ही 12 मेला होणार आहे. आणि त्याच्यानंतर PGP PGO MSc असेल MSc नर्सिंग ह्या सगळ्या ज्या CET आहे वैद्यकीयच्या पदव्युत्तरच्या त्या BPEdलाही काही विद्यार्थी जात असतात. तर ते BPEdची CET ही 7 मार्चला ही ऑफलाईन होणार आहे. 7 मार्चला होणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक फील्ड टेस्ट असते. ती फील्ड टेस्ट 8 ते 11 मार्च या कालामध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे MPEd जी होती याच्यामध्येच मास्टर्स ती CET ही 3 मार्चला होणार आहे. आणि त्याची जी फील्ड टेस्ट आहे ती 4 मार्च ते 6 मार्च या कालामध्ये होणार आहे. तर आता तुम्ही मला म्हणत असाल की का CET सेलनी वेळापत्रक बदलतं. त्याच्यामध्ये सोपं कारण आहे का असे बदल होत राहणार आणि यापुढेही बदल होण्याची शक्यता आहे. हे टेंटेटिव्ह वेळापत्रक आहे, अंतिम नाही. त्याच्यामुळं अंतिम वेळापत्रकसुद्धा जाहीर होणार आहे. त्याची अपडेटेड माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मी याचं हे तुम्हाला लिंकमध्ये सुद्धा टाकून देईल. याची जी लिंक आहे ती तर तुम्हाला CET सेलच्या वेळापत्रक आपल्या वेबसाईटवर सुद्धा हे पाहायला मिळेल. आता मुख्य मुद्दा आहे हे का असं टेंटेटिव्ह बदलत आहे. याचं कारण असं आहे की पुढच्या ज्या येत्या काही महिन्यांमध्ये ह्या लोकसभेच्या इलेक्शन्स आहे. लोकसभेच्या इलेक्शन्स ह्या पूर्ण देशभरात होतात, विविध टप्प्यांमध्ये होतात. त्याच्यामुळं जेव्हा एखाद्या ठिकाणी जर जिथे कुठे वोटिंग असेल ते वोटिंगला तिथे सुट्टी डिक्लेअर करावी लागते आणि ती सुट्टी असली की सगळं हे परीक्षांचं थोडं वेळापत्रक हे मागे पुढं होतं. त्याच्यामुळं लोकसभा इलेक्शन हे 5 वर्षातून एकदा होतं आणि तो टप्पा आत्ता आहे. साधारणतः ते इलेक्शन्स एप्रिल महिन्यात, मार्च एप्रिल मे अशा 3 महिन्यात अशा टप्प्याटप्प्यांमध्ये 5-6 फेजमध्येच होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे वेळापत्रकात हे सध्या बदल सुरू राहणार आहे. अजून पुढेही हे टेंटेटिव्ह आहे. अंतिम वेळापत्रक काही दिवसांनी अजून जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे काही राज्यांमध्ये आता येत्या काही सुद्धा आहेत. आता त्या यासोबत होतात की नाही ते माहीत नाही, पण लोकसभेचे ते इलेक्शन्स आहेत त्याच्यामुळे हे वेळापत्रक आहे बदलण्याची शक्यता आहे. कन्फर्म मी तुम्हाला सांगत नाही. मात्र आत्ताची माहिती अशी आहे की माझ्याकडे जे आलेली ते हे जे निवडणुकांचं सध्या आहे सगळं त्याच्यानुसार हे बदल होऊ शकतात, म्हणजे झालेले आहेत असं
एक शक्यता वर्तवण्यात येत आहे सगळीकडे. आणि इथून पुढे आता टेंटेटिव्ह झालं, आता हे अंतिम वेळापत्रक येईल पुढच्या काही दिवसामध्ये अशी शक्यता आहे. तर ते जेव्हा येईल तेव्हा ते आपण शेअर करूच. तुम्ही जर 12वीला असाल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी 12वीला असेल तर आवर्जून त्यांना या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती द्या, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यासाठी तुम्ही शैक्षणिक घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. माझं टेलिग्रामवर सुद्धा चॅनल आहे जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मी परिपत्रक असतील काही त्याची महत्त्वाची माहिती असेल ती जिथे ती शेअर करत जाईल, जेणेकरून तुम्हाला ती वेळेत मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात ज्या माहिती इकडून तिकडे फिरतात त्याची ऑथेंटिसिटी नसते. ती ऑथेंटिसिटी मी कुठेतरी तुमच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळं विनंती आहे सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.